वाळूज पोलिसांनी टोलनाक्यावर सापळा रचून इनोव्हा कार मधील बेकायदेशीर गोमांस वाहतूक पकडत 3 जणांना ताब्यात घेतले। या कारवाईत अंदाजे 800 किलो गोमांस, इनोव्हा कार आणि संशयास्पद नंबर प्लेटसह एकूण सुमारे 7,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीवरून कारभारी रामराव रावते आणि पथकानं वाळूज टोलनाक्यावर कारवाई केली। सकाळी ग्रे रंगाची इनोव्हा थांबवण्याचा प्रयत्न होताच चालकानं बॅरिकेड्सला धडक देत पळ काढला। मात्र पोलिसांनी पाठलाग करून वाहन वाळूज पोलीस स्टेशन समोर थांबवलं। त्या वाहनात मोठ्या प्रमाणात गोमांस सापडले। चालक हुसेन इब्राहिम तांबोळी आणि जिगरान असलम शेख यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांनी हे मांस नजीम कुरेशी याचा असल्याची कबुली दिली। दोन संशयास्पद नंबर प्लेटही आढळल्यात। पशुवैद्यकांच्या तपासणीत मांस गोवंशीय असल्याची पुष्टी झाली। या तिघांवर महाराष्ट्र प्राणी संवर्धन कायदा व भादवी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वाळूज पोलिसांच्या या कारवाईचे परिसरात कौतुक होतंय।